फडणवीस सरकारचं खातेवाटप जाहीर, बहुचर्चित राहिलेलं गृह खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे कायम. याशिवाय ऊर्जा खात्याचाही पदभार फडणवीसांकडेच. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं, तसंच सार्वजनिक बांधकाम आणि उपक्रम खातंही शिंदेंकडे. फडणवीसांच्या मंत्रिमंडळातही अर्थ खातं अजित पवारांकडे कायम. ठाकरे आणि शिंदेंच्या सरकारमध्येही अजित पवारांकडे अर्थ खात्याचा पदभार होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडे महसूल खात्याचा पदभार. शिंदेंच्या मंत्रिमंडळात राधाकृष्ण विखेंकडे महसूल खातं होतं. फडणवीसांच्या सरकारमध्ये पंकजा मुंडेंकडे पर्यावरण खातं, त्याचसोबत हवामान आणि पशुपालन खात्याचा पदभारही पंकजा मुंडेंकडे. धनंजय मुंडेंकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचा पदभार, तर धनंजय मुंडेंकडे असलेलं कृषी खातं माणिकराव कोकाटेंना. शिंदेंच्या शिवसेनेचे दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्रिपदाचा पदभार. मागच्या सरकारमध्ये केसरकरांकडे असलेलं खातं आता दादा भुसेंकडे. आदिती तटकरेंकडे महिला बालकल्याण खातं कायम, तसंच उदय सामंत, हसन मुश्रीफ, गुलाबराव पाटील यांचीही खाती फडणवीस सरकारमध्ये पूर्वीचीच. पहिल्यांदाच मंत्री झालेल्या राष्ट्रवादीच्या दत्ता भरणेंना क्रीडा आणि युवक कल्याण, तर नरहरी झिरवळांकडे अन्न आणि औषध प्रशासन खातं. पहिल्यांदाच मंत्री झालेल्या भाजपच्या शिवेंद्रराजे भोसलेंना सार्वजनिक बांधकाम खातं, सार्वजनिक उपक्रम वगळून, तर नितेश राणेंना मत्स्योद्योग आणि बंदरे हे खातं. पहिल्यांदाच मंत्रिपदाचा कोड घालणाऱ्या भरत गोगावलेंना रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालय. मंत्रिपद मिळाल्यानंतर मंत्री भरत गोगावले मुंबईला येताच त्यांचं विमानतळावर जंगी स्वागत. गोगावलेंच्या स्वागतासाठी रायगडहून कार्यकर्ते थेट मुंबई. शिवसेनेच्या संजय शिरसाटांना सामाजिक न्याय, तर प्रताप सरनाईकांना परिवहन खातं. खातेवाटप झाल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक ठाण्यात 21 जेसीबीची सलामी देऊन सरनाईकांचं स्वागत, तर आनंद आश्रमामध्ये जात दिवंगत नेते आनंद दिघेंना अभिवादन केलं. मंत्रिपद मिळाल्यानंतर संजय शिरसाट पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांकडून शिरसाटांचं जंगी स्वागत. हसन मुश्रीफांचा कागलमध्ये भव्य नागरी सत्कार. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच कागलमध्ये आलेल्या मुश्रीफांचं गैबी चौकात जंगी स्वागत. प्रकाश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातील प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक. बैठकीमध्ये भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे ओबीसी समाजातील असंतोष आणि अन्य विषयांवरती चर्चा होणार. शिर्डीमध्ये 12 जानेवारीला भाजपचे जेपी नड्डांच्या उपस्थितीत महाअधिवेशन. भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकणार असल्याची माहिती. यंदाचं विधानसभेचं कामकाज 46 तास 26 मिनिटं, तर विधान परिषदेचं 36 तास काम झालं. विधानसभेमध्ये 177 मुद्द्यांवर चर्चा, 9 विधेयकं पारित. नागपुरातील राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. फडणवीस ठाकरेंची भेट. बीड परभणीच्या मुद्द्यासह अनेक विषयांनी अधिवेशन गाजलं. पुढचं अधिवेशन 3 मार्चला मुंबईत होईल. अधिवेशनाच्या 6 दिवसात सरकारनं भरगच्च काम केलंय. चौफेर विकास करण्यावर आमचा भर. अधिवेशन संपल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी अधिवेशनातील कामकाजाचा लेखाजोखा मांडला. विदर्भाचे मुद्दे आम्ही सभागृहात मांडले, विरोधक मात्र पायऱ्यांवर आंदोलन करत बसले. विरोधकांच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष गारठलेला, कारण जनतेच्या प्रेमाची ऊब आम्हाला मिळाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना खोचक टोला. अधिवेशनातून मराठवाडा आणि विदर्भाच्या वाट्याला काहीही आलं नाही. 12 कोटी जनतेची फसवणूक झाली. भास्कर जाधव यांची टीका. महाविकास आघाडी सरकार असताना उद्धव ठाकरेंनी पहिल्याच अधिवेशनात कर्जमाफी केली होती. या सरकारनं मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली. पटोलेंची टीका. ईव्हीएममध्ये अजिबात घोटाळा नाही. विरोधकांनी जनतेचा कौल मान्य करावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. तर विरोधकांना उघडा डोळे बघा नीट म्हणत एबीपी माझाच्या ब्रीदवाक्यातून विरोधकांना टोला लगावला. मागच्या 2.5 वर्षात केलेल्या कामांना पूर्णत्वास नेणार. अंतिम आराखडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. काहींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता ते आमदारकी वाचवण्यासाठी पर्यटक म्हणून विधिमंडळात येऊन गेले. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला. पीक विमा घोटाळ्याची चौकशी करा. पीक विमा माफिया कोण आहेत ते शोधून काढा. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभूंची मागणी.
मसाजोगमध्ये अजित पवारांना ग्रामस्थांचा विरोध, दादांसमोरच धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढण्यासाठी घोषणाबाजी. अजित पवार वाल्मिक कराडला वाचवत असल्याचाही ग्रामस्थांचा आरोप. मुंबई बाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईत हक्काचं घर मिळवून देत त्यांना पुन्हा मुंबईत आणणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधान परिषदेत ग्वाही. फर्लो आणि पॅरोलवरील कैद्यांवर डिजिटल वॉच राहणार, कारागृह आणि सुधार सेवा विधेयक मंजूर. RFID सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून कैद्यांचं ट्रॅकिंग करणारी यंत्रणा उभारली जाईल, फडणवीसांची माहिती. म्हाडा कर्मचाऱ्यांना आता विम्याचं सुरक्षा कवच, सेवेत असताना कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबियांना 1 कोटी अपघाती विम्याच्या माध्यमातून मिळणार, तर नैसर्गिक मृत्यू झाल्यास 10 लाखांची भरपाई मिळेल. वनक्षेत्रामध्ये वाढ होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा 3रा क्रमांक, मध्य प्रदेश प्रथम तर अरुणाचल प्रदेश द्वितीय स्थानावर. परदेशी शिक्षणासाठी अल्पसंख्याकांना शिष्यवृत्ती मिळणार, कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त नसावं, तसंच अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणंही गरजेचं. बीडमधील पोलीस अधीक्षक पदाचा नवनीत कौवत यांनी पदभार स्वीकारला. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांकडून पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली. शिर्डीचं साई मंदिर 31 डिसेंबरला दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार, सगळ्या भाविकांना दर्शन घेता यावं यासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय. कोकणातील दिवेआगार आणि श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची तुफान गर्दी, स्पोर्ट्स राईडसह समुद्रकिनारी घोडागाडीवर बसण्याचा पर्यटक आनंद घेत आहेत. डिसेंबर महिना असल्यानं आणि वीकेंडमुळे सिंधुदुर्गातील समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले. मालवण, तारकर्ली, देवबाग, चिवला, वेंगुर्ला, देवगड किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी. नाताळनिमित्त कोकणात जाण्यासाठी विशेष गाड्या, लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी दरम्यान 23 डिसेंबर ते 1 जानेवारी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय. विविध पुलांच्या गर्डर लॉन्चिंगसाठी आज मध्य रेल्वेवर ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक, एक्सप्रेसचे मार्ग बदलले जाणार असून काही उपनगरीय सेवाही रद्द. मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, ठाणे कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक. ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे वाशी नेरूळ स्थानकादरम्यान ब्लॉक कालावधीमध्ये पनवेल ते ठाणे आणि ठाणे ते वाशी नेरूळ पनवेल मार्गावरच्या लोकल सेवा रद्द. राहुल गांधी 23 डिसेंबरला परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार, यावेळी विजय वडेट्टीवारही उपस्थित राहणार. भाजप आमदार विक्रम पाचपुतेंकडून अहिल्यानगरमध्ये होणाऱ्या शासकीय रुग्णालयातील शवविच्छेदनावर प्रश्न उपस्थित, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अहवाल येत असल्यानं शासनानं हा प्रश्न गांभीर्यानं घेण्याची मागणी केली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे 5 जानेवारीला, तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 10 जानेवारीला मार्कडवाडीला जाणार असल्याची माहिती. विदर्भाच्या काही जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंच्या नागपुरातील देवगिरी बंगल्यावर पक्षप्रवेश. 38 वर्ष जुना शिवसैनिक असूनही मंत्रिपद मिळालं नाही याची खंत वाटते, कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून खंत व्यक्त. 1500 मतांनी निवडून आलोय म्हणून मंत्रिपद मागायचं का, दिलीप वळसेंचा कार्यकर्त्यांना सवाल. मंत्रिपद मिळालं पाहिजे या कार्यकर्त्यांच्या आग्रहावर वळसेंचा मिश्किल टोला. तुळजापूर तालुक्यातील पवनचक्की मारहाण प्रकरणातील शेतकरी सचिन ठोंबरे आणि भाजप पदाधिकाऱ्यांचं ठेकेदाराच्या मनमानी विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन. कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, मोरेचे वकील जामिनासाठी सोमवारी सेशन कोर्टामध्ये अर्ज करणार. कल्याण न्यायालयामध्ये पोलिसांसमोर बंदूक घेऊन फिरणारा व्यक्ती एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात कैद, त्याला विचारणा केली असता त्यानं महेश भोईर यांचा अंगरक्षक असल्याचं सांगितलंय. रायगडच्या पेणमध्ये उत्तर भारतीय भाजी विक्रेत्या महिलेची अरेरावी, ग्राहकांसोबत हुज्जत घालतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. ठाकरे गटाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं. कल्याणमध्ये शुक्ला नावाच्या माणसानं मराठी माणसाला मारहाण केली, आता एक है तो सेफे कुठे आहे, ठाकरे गटाचे नेते केदार दिघेंचा एक्स पोस्टच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना सवाल. सांगली बंगळुरू महामार्गावरती कंटेनर कारवर उलटला, एकाच कुटुंबातील 6 जणांचा
भिवंडी शहरातील सोमानगर परिसरात मुलं चोरणारी टोळी समजून चौघांना मारहाण. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत चौघांनाही ताब्यात घेतलं. व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. पालघरच्या वाड्यामधील हिमालय कंपनीला भीषण आग. आगीचं कारण अस्पष्ट. कारखान्याच्या परिसरातील घरांना आगीचा धोका. नांदेडमध्ये आलिशान गाडीतून होत असलेल्या गोवंश तस्करीचा प्रकार बिलोली पोलिसांकडून उघड. पोलीस पाठलाग करतायत हे लक्षात येताच तस्कर गाडी सोडून फरार. धुळ्यातील सोलर फिल्म बनवणाऱ्या एका कंपनीनं हाँगकाँगमधील फायनान्स कंपनीला तब्बल 3 कोटी 12 लाखांचा गंडा घातला. या प्रकरणी सोलर कंपनीच्या 9 संचालकांविरोधात गुन्हा दाखल. गौतमी पाटीलनं पुण्यातील पुस्तक महोत्सवाला भेट दिली. आपल्याला इतर ठिकाणी नाचायला बोलवतात, पण इकडे वाचायला बोलवलं. गौतमीची प्रतिक्रिया. मोकळ्या वेळेत पुस्तक वाचण्याचाही गौतमीचा निर्धार. पॉपकॉर्नवर 5 ते 18% जीएसटी आकारला जाणार. फूड डिलिव्हरीही 18% जीएसटी कायम. जीएसटी परिषदेमध्ये तांदळाच्या फोर्टिफाईड दाण्यांवरील दर 5% कमी. प्री पॅकेज केलेल्या आणि लेबल असलेल्या वस्तूंमध्ये सुधारणा करण्याची अर्थमंत्र्यांची शिफारस. चेन्नईतील थुरुपूरच्या अरुलमिगू कंदस्वामी मंदिरातील दानपेटीमध्ये एका भाविकाचा आयफोन चुकून पडला. भाविकानं मंदिर व्यवस्थापनाशी संपर्क साधला, मात्र फोन देवाचा झाल्याचं त्याला सांगण्यात आलं. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दलित विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची घोषणा केली आहे. तेलंगणा विधानसभेत पुष्पा 2 प्रीमियर दरम्यान चेंगराचेंगरीत महिलेच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि अकबरुद्दीन यांचा अल्लू अर्जुनवर निशाणा. चारित्र्य हननाचा प्रयत्न होत असल्याची अल्लू अर्जुनची प्रतिक्रिया. बांगलादेशमध्ये गेल्या 2 दिवसात 3 मंदिरांना लक्ष्य करण्यात आले. हल्लेखोरांनी मंदिरांवर हल्ला करून अनेक मूर्तींची विटंबना केली. काली मंदिर हल्ला प्रकरणी 27 वर्षीय संशयिताला अटक. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी महामंडळाला माहिती दिली. कुवेतच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुवेतच्या गल्फ स्पीक लेबर कॅम्पला भेट दिली. कामगारांशी चर्चा केली. नवीन वर्षाच्या सुरुवातीला कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो सत्ता गमावू शकतात. न्यू डेमोक्रॅटिक पार्टीचा ट्रुडो यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय. भारतीय सैन्याच्या सुरक्षेसाठी डीआरडीओनं जगातील सर्वात हलकं बुलेटप्रूफ जॅकेट तयार केलं. या बुलेटप्रूफ जॅकेटवरती AK सिरीज बंदूक आणि स्नायपर गोळी, सबमशीन गनचा परिणाम होत नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योगदानामध्ये फसवणूक केल्याच्या आरोपावरून भारताचा माजी सलामीवीर रॉबिन उथप्पा विरुद्ध अटक वॉरंट जारी. वॉरंट कथितपणे कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा न केलेल्या 23,36,000 रुपयांच्या रकमेशी संबंधित. विजय सेतुपतीच्या महाराजा चित्रपटाचा चीनमध्ये जलवा. बाहुबली 2चा विक्रम मोडत कमाईमध्ये पहिला क्रमांक पटकावला. चीनमध्ये महाराजाची 85 कोटी 75 लाखांची कमाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.